सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 113 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते सगळे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रुद्र शुद्धीत आला होता आणि दामिनी त्याच्याजवळ थांबली. विशाल दुपारी घरी आला होता आणि पद्मिनीला तो अजूनही बोलला नाही एका शब्दानं. तो दामिनीच्या रूममध्ये जाऊन आराम करत होता. पद्मिनीला आता काय करायचं ते कळत नव्हतं. त्याला फोन करावं म्हटलं तरी फोनही इथेच होता. मग ती निराश होऊन खाली आली. आई म्हणाल्या, पद्मिनी, विशाल आलाय का गं? आता तरी त्याला म्हणावं की तुला घेऊन हॉस्पिटलमध्ये चल. मला तर बाई खूपच भीती वाटते. पद्मिनी म्हणाली, आई अहो मी ठीक आहे आता. रात्री दुखत होतं पण आता अजिबात दुखत नाही पोटात आणि बाळाची हालचालसुद्धा पूर्वीसारखी चालली आहे. आई म्हणाली, नक्की ना? नाहीतर एक काम करूया, चल मी तुला रिक्षाने घेऊन जाते हॉस्पिटलमध्ये. नाहीतर एक काम करतेस का, रुद्रला फोन कर आणि त्याला ये म्हणावं गाडी घेऊन. पद्मिनी म्हणाली, नको ना आई, माझा नवरा असताना मी रुद्रला का फोन करू? मला ते नाही आवडणार आणि साहेबांना सुद्धा नाही आवडणार. आई म्हणाल्या, त्याचा इतका विचार करतेस आणि तूच फुगून बसलाय. कुठे आहे कुठे तो? पद्मिनी म्हणाली, दामिनीच्या रूममध्ये आहेत. आई आता आश्चर्यचकित होऊन म्हणाली, अरे देवा, आता त्यानं चिडून रूमसुद्धा सोडली की काय? तुला सांगते, खूप हट्टी आहे विशाल. एक तर कधी जास्त चिडत नाही आणि एकदा का चिडला की लवकर शांत होत नाही. पद्मिनी म्हणाली, आई त्यांना आरामाची गरज आहे आणि कदाचित आमच्या रूममध्ये आराम नसता झाला म्हणून गेलेत ते. तुम्ही नका ना काळजी करू. ते बाहेर आले की मी बोलीन ना त्यांच्याशी. आई म्हणाल्या, पद्मिनी आता इथून पुढे तरी व्यवस्थित काळजी घे झोपताना. रात्रीसारखं पुन्हा व्हायला नको. तुला कळतं ना मी काय म्हणते? आणि आता थोडं स्पष्ट बोलू का तर विशालला लांब झोपायला सांग. आणि पद्मिनी आता थोडी लाजली. आई म्हणाल्या, मला माहीत आहे तुला थोडं अवघडल्यासारखं होतंय, पण अगं हे दिवस खूप नाजूक असतात. पुरुषांच्या जातीला कशाचं भान नसतं. मान्य आहे तुम्हाला लग्नानंतर जास्त वेळ मिळाला नाही एकमेकांसोबत घालवायला, पण बाळाचा जन्म झाल्यानंतर मग आहेच की नवरा आणि बायको. एवढे 4 महिने जप स्वतःला. आणि आता पद्मिनी फक्त लाजली आणि हो असं म्हणाली आणि बेडरूममध्ये गेली. पण तरीही रूममध्ये जाता जाता तिने दामिनीच्या रूमच्या बाहेर थोडासा वेळ घेतलाच. दारावर टकटक वाजवावी की नको या विचारात थोडीशी तिथेच घुटमळली आणि तो रात्रीपासून विशालची चाललेली दगदग तिला आठवली आणि ती मनात म्हणाली, झोपू दे साहेबांना. चांगली झोप झाली की फ्रेश होतील, मग मूडही ठीक होईल. मग पुन्हा सायंकाळी 6च्या दरम्यान तो उठला आणि पुन्हा फ्रेश होण्यासाठी रूममध्ये आला. बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला तसा पद्मिनीनं त्याला घट्ट पकडला आणि म्हणाली, साहेब काय झालंय सांगा ना, का असे वागताय माझ्याशी? माझं काय चुकलंय? विशाल फक्त एकच वाक्य म्हणाला, तू स्वार्थी झालीस पद्मिनी, हे तुझं चुकलं. ती म्हणाली, साहेब मी काय स्वार्थीपणा केला? विशाल म्हणाला, कोणाला तरी माझी गरज होती आणि तू मला अडवत होतीस, हा तुझा स्वार्थीपणा नव्हता का? आणि ती गप्प बसली. तिला तर समजतच नव्हतं की आता काय बोलावं त्याच्यासमोर. त्याच्या ड्युटीच्या आड कोणी आलेलं त्याला खरंच खपत नव्हतं आणि तो पुन्हा साध्या कपड्यांमध्ये बाहेर गेला हॉस्पिटलला. तो तिथे जाऊन पोहोचला तेव्हा दामिनी रुद्रला जेवण भरवत होती. आता विशालला सुद्धा बरं वाटत होतं आणि तो रुद्रला म्हणाला, रुद्र कसं वाटतंय? रुद्र हसून म्हणाला, आतापर्यंत खूप बरं वाटत होतं साहेब. आम्ही दोघेच होतो ना, पण आता तुम्ही आलात आणि मला बरं वाटेना झालं. आणि विशाल खूप हसायला लागला. दामिनी लटक्या रागातच म्हणाली, काय रे रुद्र, कसं बोलतो तू दादाशी? विशाल म्हणाला, बोलू दे गं, त्याने चेष्टा मस्करी केल्याशिवाय तो बरा व्हायचा नाही. आता मला त्याच्या बोलण्याचं काहीच वाटत नाही. उलट टोमणे मारून न बोलणारा, मस्करी करून न बोलणारा, सगळं चांगलं चांगलं बोलणारा रुद्र पाहिला की असं वाटतं की तो रुद्रच नाही. आणि रुद्र म्हणाला, साहेब तुम्ही ठीक आहात ना? आणि तुम्ही किती रक्त दिलं मला ते लक्षात आहे ना तुमच्या? दामिनी, आता मीही अग्निहोत्री झालो का गं? माझ्या अंगात आता अग्निहोत्रींचं रक्त सळसळ करत आहे. विशाल म्हणाला, तुला दिलेला रक्ताचा हिशोब ठेवण्या इतका हलकट नाही मी रुद्र, समजलं? मी माझा जीव देऊन सुद्धा तुझा जीव वाचवला असता. आणि हे ऐकून रुद्र थोडा हळवा झाला आणि म्हणाला, दामिनी यांना इथून जायला सांग.
दामिनीला काहीच कळेना की रुद्र असा का बोलतोय. दामिनी म्हणाली, काय झालं रुद्र, तू दादाला का सांगतो जायला? आणि आता रुद्रनं विशालचा हात पकडला आणि खूप रडून म्हणाला, कारण मला यांच्यासमोर रडायचं नाही. मला अग्निहोत्री साहेबांसमोर कधीच स्वतःला कमकुवत होऊ द्यायचं नाही. दामिनी, आता मला खूप रडायला येतंय. जर साहेब वेळेवर आले नसते तर माझं काय झालं असतं गं? असं म्हणून रुद्र खूप रडत होता. इतक्या वेळ त्यानं अडवून धरलेले, चेष्टा मस्करी करत रोखून ठेवलेले अश्रू आता बाहेर पडत होते. विशाल त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, ए रुद्र, पेशंट आहेस ना तू, असं रडायचं नाही. रुद्र म्हणाला, तुम्हाला वाटत होतं तेव्हा तुम्ही रडून घेतलं आणि आता मला रडून देत नाही का? मलाही भावना आहेत साहेब, मलाही मन आहे. चेष्टेच्या, मस्करीच्या, रागाच्या, खोट्या मुखवट्याच्या आड त्या लपवून ठेवतो मी. पण आता त्या सगळ्या भावना मला अनावर झाल्या आहेत. असं म्हणून तो रडायला लागला. दामिनी म्हणाली, रुद्र, जर तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं याचा विचार तू कधी केला आहेस का? असं म्हणून ती सुद्धा रडायला लागली. आणि सगळं वातावरणच इमोशनल झालं होतं. रुद्र, विशाल, दामिनी तिघेही कणखर होते. तरीही या क्षणी ते रडत होते. आणि जर हळव्या मनाच्या पद्मिनीला जर हे कळलं तर तिची काय अवस्था होईल असं वाटून तिघांनीही निर्णय घेतला, रुद्र बरा होईपर्यंत तिला सांगायचं नाही. कारण तिचं रुद्रवर मुलासारखं प्रेम होतं. तिनं आयुष्यात त्याच्यासाठी तिचे पाय गमावून खूप मोठा त्याग केला होता. आणि रुद्रच्या जीवावर बेतलं हे जर तिला कळलं तर काय होईल? आणि इतक्यात येऊ का असा दरवाजातून आवाज आला. जगन्नाथ शेठची बायको, त्याची मुलगी आल्या होत्या रुद्रला पाहायला आणि त्या दोघीही रुद्रला पाहून रडतच होत्या. रुद्र म्हणाला, काकू तुम्ही नका ना रडू प्लीज, तुम्हाला पुन्हा त्रास नाही ना झाला त्या लोकांचा? शेठची बायको म्हणाली, रुद्र तू आमची काळजी सोड, आधी तुझी काळजी घे. आणि आता मी मुलांना घेऊन कायमची मुंबई सोडणार आहे आणि आमच्या गावी जाणार आहे, तेही आजच. हेच तुला सांगण्यासाठी आणि तुला शेवटचा भेटून निरोप घेण्यासाठी म्हणून मी आले होते. काळजी घे, असं म्हणून त्या दोघीही निघून गेल्या. मग रुद्र म्हणाला, साहेब ताई ठीक आहे ना, तिला काही कळलं नाही ना? विशाल म्हणाला, मी घरात कोणाशीच काहीच बोललो नाही, पण तुझ्या आईबाबांचं काय? त्यांना तर कळणारच ना. तू दामिनी घरी नसशील तर त्यांना संशय येईल. त्यापेक्षा दामिनी, आता तू एक काम कर, तू घरी जा, मी इथे रात्रभर थांबतो आणि आईबाबांना सांग की रुद्र टूर सोबत गेला आहे. आणि इतक्यात दामिनीला पद्मिनीचा फोन आला. दामिनी म्हणाली, दादा ताई मला का फोन करतात रे? विशालने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाला, आता मला काय माहीत. मग तिनं फोन स्पीकरवर टाकला कारण ती रुद्रला भरवत होती जेवण. आणि पद्मिनी म्हणाली, दामिनी बघ ना गं साहेब कसे करतात. दामिनीनं थोडं विशालकडे बघितलं आणि म्हणाली, ताई काय करतात साहेब? पद्मिनी म्हणाली, ते माझ्याशी बोलतच नाहीत. सकाळी सुद्धा म्हणाले की बाळ मिळालं तरी मरू दे. दामिनी चकित होऊन आता विशालकडे बघून म्हणाली, ताई दादा असं म्हणाला का हो? आणि रुद्रनंही विशालकडे शॉक होऊन पाहिलं. आणि विशालने खाली बघितलं. मग पद्मिनीनं तिला सगळं सांगितलं, रात्रीपासून आतापर्यंत काय काय झालं ते. आता हे सगळं विशाल, रुद्र आणि दामिनी एकत्रच ऐकत होते. रुद्र आणि विशाल यापैकी कोणीच बोलत नव्हतं, फक्त दामिनी बोलत होती. पद्मिनी म्हणाली, दामिनी सांग ना गं तुझ्या भावाला काहीतरी, मला आता त्यांचं गप्प बसणं सहन होत नाही. ते मला म्हणाले की निघून जा इथून, तुला माझा त्रास होत असेल तर. दामिनी मला त्यांचा त्रास कधीतरी होईल का गं? दामिनी आता थोडी हसून म्हणाली, मग ताई या ना निघून आपल्या घरी, त्यालाही कळू दे की जरा, बायको नसेल तर कसं वाटतं. पद्मिनी म्हणाली, नाही दामिनी, मी त्यांना सोडून नाही येऊ शकत. मग तर ते घरीच येणार नाहीत, रात्रभर तिथेच बसतील, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतील आणि मग कल्याणच कल्याण. दामिनी म्हणाली, आधी असाच बसायचा तो पोलीस स्टेशनमध्ये, तसा बसेल हो की नाही. लग्न झाल्यापासून निदान उशिरा का होईना घरी तरी येतो. पण ताई आता तुमच्या नवरा बायकोच्या मध्ये मी कसं बोलू? पद्मिनी म्हणाली, ठीक आहे, मग मी रुद्रला सांगते, तोच करेल काहीतरी, तो साहेबांना बोलायलाच लावेल माझ्याशी.
दामिनी म्हणाली, पण ताई, या नवरा बायकोच्या मधल्या गोष्टी आहेत. रुद्रला किंवा मला का सांगताय तुम्ही? तुमचं तुम्ही पहा ना. आता चिडलेल्या नवऱ्याला कसं म्हणवायचं हे काही शिकवावं लागतं का? असं म्हणून दामिनी थोडी हसली आणि विशालनं तिच्याकडे थोडं वैतागूनच बघितलं. दामिनी विशालकडे बघून त्याची मस्करी करत होती. मग पद्मिनी म्हणाली, अगं त्यांना म्हणवायला ते घरात थांबले तर बरे ना. रात्रीपासून घरी नाहीत. ते दुपारी आले, पुन्हा जाऊन तुझ्या रूममध्ये झोपले आणि आता लगेच निघून गेले. ते मला सापडतच नाहीत. मग बोलू कुणाशी? भिंतीशी? एक वेळ भिंत तरी बोलेल ग माझ्याकडे बघून. पण साहेब खूप कठोर वागतात माझ्याशी. असं म्हणून पद्मिनी थोडी हळवी झाली. रुद्रचा जीव आता तुटत होता तिचा आवाज ऐकून. त्यानं दामिनीला फोन कट करायला सांगितला. मग दामिनी सुद्धा आवर्त घेत म्हणाली, ताई मी सांगते दादाला. मग फोन ठेवला आणि रुद्र म्हणाला, काय साहेब असं बोलतात का? विशाल म्हणाला, मग काय करू? या बायका पण मूर्खासारख्या पायामधली बेडी बनतात आणि सारखं अडवतात. तिला सत्य सांगू शकत नव्हतो आणि ती मला सोडत नव्हती, म्हणून माझी सटकली. रुद्र म्हणाला, आता तुम्ही तिला अशा अवस्थेत इतका त्रास देणार आहात का? विशाल म्हणाला, मी काय त्रास दिला? उलट मी तर तिच्याशी बोलतच नाही, जसा तू दामिनीला बोलत होता तसा. रुद्र म्हणाला, साहेब तुम्ही बोलत नाही म्हणून ती दुःखी आहे. तुम्ही बोला बरं तिच्याशी अगोदर फोन करून. विशाल म्हणाला, राहू दे, घरी गेल्यावर बघतो. काय असेल ते घरीच बघतो. रुद्र हट्ट करून म्हणाला, नाही आत्ताच्या आत्ता बोला. तरीही विशालनं नाहीच ऐकलं. रुद्र म्हणाला, आता बहुतेक तुम्हा दोघांचं मलाच भांडण मिटवायला लागेल की काय? आणि आता तुम्हाला कोणाच्या रूममध्ये बंद करू सांगा. आता जिथे गॅलरी नाही ना त्याच रूममध्ये बंद करतो, म्हणजे तुम्ही माझ्या मर्जीशिवाय बाहेर पडणार नाही. विशाल हसला आणि म्हणाला, रुद्र त्याची गरज पडणार नाही. बरं दामिनी तू घरी जातेस ना? दामिनी म्हणाली, नाही दादा, रुद्रला सोडून मी कुठेच जाणार नाही. आईबाबांना काय सांगायचं ते मी सांगेल आणि तू घरी जा प्लीज. पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊन बसू नकोस. मग विशाल घरी गेला. रात्री उशिरा. आता आई तर त्याची वाटच बघत बसली होती. तो त्याच्या रूममध्ये निघाला तशी आई त्याला अडवत म्हणाली, थांब विशाल, हे तुझं काय चाललंय? इतकं का वेड्यासारखं करतोस? आणि पद्मिनीशी तू असा कधीपासून वागायला लागलास? आता बाबा म्हणाले, विशाल तुम्हा नवरा बायकोच्या मध्ये बोलणं योग्य नाही. दोघेही तुम्ही समजूतदार आहात. पण विशाल नक्की काय झालं बाळा? आणि इतकं टोकाचं बोलणं गरजेचं होतं का? नक्कीच काहीतरी झालंय, त्याशिवाय तू असा वागणार नाहीस. मग विशाल आईबाबांच्या रूममध्ये गेला आणि म्हणाला, आई त्यावेळी मला राग आला होता आणि त्यात मी टेन्शनमध्ये सुद्धा होतो. मी माझं टेन्शन कोणाला सांगू शकत नव्हतो म्हणून असं बोललो. आई म्हणाली, विशाल तरीसुद्धा आपल्या बाळाविषयी असं कोण बोलतं का? तेही पोटात असताना? मग विशाल म्हणाला, आई बाळ महत्त्वाचं होतं की तुझा जावई? बाबा म्हणाले, का काय झालं रुद्रला आता? मग विशालनं सगळी हकीकत सांगितली. आईबाबांना तर ऐकून धक्काच बसला. आई म्हणाली, विशाल दामिनीला हे माहीत आहे का? विशाल म्हणाला, हो, दामिनी कणखर आहे. आता तीच हॉस्पिटलमध्ये आहे. पण रुद्र ठीक आहे आता. पण पद्मिनी आहे का इतकी कणखर? नाही ना, म्हणून तिला काहीही सांगायचं नाही. तिला तो धक्का सहन होणार नाही. रुद्र बरा होईल 4 दिवसात, मग बघू काय असेल ते. पण आता पद्मिनीनं दरवाजातून ते सगळं ऐकलं होतं आणि तिला विशालचे किती आभार मानावे हे समजेना. मग विशाल बेडरूममध्ये गेला. आजही पुन्हा खाली चटई अंथरून झोपला. पद्मिनी पुन्हा त्याची विनंती करायला लागली. तो पुन्हा चिडून दामिनीच्या रूममध्ये निघाला. इतक्यात पद्मिनी म्हणाली, साहेब मी त्या खोलीला कुलूप घातला आहे. आता तुम्ही कुठेच नाही जाऊ शकत या रूमच्या शिवाय. विशालनं पुन्हा चिडूनच चटई अंतरली आणि तिथं झोपला. आता तीही त्याच्यापाशी जाऊन खाली झोपली. तो म्हणाला, काय चाललंय तुझं? झोप ना माझ्यापासून लांब. उगीचच तुझ्या बाळाला माझा धक्का लागायचा आणि तू रडत बसायचीस आणि तुझी सासू मला ओरडायची. पद्मिनी आता रडायला लागली होती आणि ती म्हणाली, माझं एकटीचं बाळ आहे का हो? तुमचंही आहेच की. आता विशाल मांडी घालूनच बसला आणि म्हणाला, आता रडायला काय झालं? आणि पद्मिनी सरळ त्याच्या मिठीत गेली.
आणि म्हणाली, साहेब. पण याच्यापुढे तिला काही बोलताच येईना. विशालचं बोलणं ऐकल्यानंतर तिने मगाशीच दामिनीला फोन करून रुद्रची चौकशी केली होती आणि ती रुद्रशी सुद्धा फोनवर बोलली होती. तिला थोडं बरं वाटलं होतं आणि ती म्हणाली, साहेब मला माफ करा, मी स्वार्थी विचार करत होते, प्लीज मला माफ करा. आता विशालही थोडा हळवा झाला. त्यानं तिला मिठीत घेतली, तिचे डोळे पुसले आणि म्हणाला, पद्मिनी तुला एक गोष्ट सांगू, जर तू धीट होऊन ऐकलीस तर मी तुला सांगेन, रडलीस तर नाही सांगणार. पद्मिनी म्हणाली, रुद्र हॉस्पिटलमध्ये आहे हेच ना? विशाल थोडा चकित होऊन म्हणाला, तुला कसं माहीत? ती म्हणाली, तुम्ही आईबाबांशी बोलत होता तेव्हा ऐकलं मी, आणि मी दामिनी आणि रुद्रसोबत फोनवर बोलले सुद्धा आहे. साहेब, आणि तुमचे आभार किती मानावे हेच मला कळत नाही. विशाल म्हणाला, नवऱ्याचे कसले आभार मानतेस? चल झोप आता, तुला यायचं आहे ना उद्या हॉस्पिटलमध्ये, पण रडायचं थांबव आधी. तू वर झोप, मी खाली झोपतो. ती म्हणाली, नाही, मी सुद्धा खाली झोपणार तुमच्यासोबत. तो म्हणाला, पुन्हा बाळाला लात लागेल माझी, मग काय करायचं? ती म्हणाली, आता घेईन ना काळजी, चूक तुमची नव्हती, चूक माझी होती, चला ना झोपावरती. विशाल म्हणाला, नक्की ना, नाहीतर आई मला आता सोडणार नाही. तसंही रात्रीच्या प्रकारानंतर तिने तुला काही टिप्स दिल्या असतीलच, हो ना? आता पद्मिनी लाजली आणि म्हणाली, हो. त्या म्हणाल्या की विशालला थोडं लांब ठेव तुझ्यापासून. विशाल म्हणाला, मग सोड ना मला, जातो मी लांब. पद्मिनी म्हणाली, मग लांबच तर आहात, तुम्ही त्या टोकाला आणि मी या टोकाला, असं सांगेन मी आईंना, पण तुमच्यापासून लांब नाही राहणार. असं म्हणून ती त्याच्या मिठीत शिरली. विशाल हसून म्हणाला, पण तुझे मोठे साहेब ते त्यांच्या आजीला सगळं खरं खरं सांगतील की, मग काय करायचं? आई तर आपल्या दोघांना तुरुंगात टाकेल. आणि आता पद्मिनी खूप हसली. मग विशाल म्हणाला, पद्मिनी एक गुड न्यूज सांगू, आणखीन एक पुरस्कार मिळणार आहे तुझ्या नवऱ्याला. आणि हे ऐकून तिला खूप आनंद झाला आणि मनात म्हणाली, आता मला सुद्धा विशाल अग्निहोत्रींची बायको असल्यासारखं राहिलं पाहिजे. माझा नवरा इतरांसारखा सामान्य नाही, तो खूप असामान्य आहे आणि त्याची बायको त्याच्या कर्तृत्वाला साजेशी असली पाहिजे, एकदम कणखर. असं सारखं रडणं शोभा नाही देत. त्यांनी त्यांचं कर्तव्य बजवायचं की मला समजवत बसायचं? सासू सासरे नणंद नवरा किती कणखर आहेत आणि मीही अशी. असं म्हणून तिनं यापुढे जास्त इमोशनल न होण्याचं ठरवलं. मग दोघेही झोपले. आता पद्मिनी छताकडे तोंड करून कधी झोपली नाही. नेहमी एका कुशीवर झोपायची, कारण झोपेत रात्री कधीही विशालचा पाय आणि हात तिच्या अंगावर यायचाच. मग आता दुसऱ्या दिवशी सगळे गेले आणि रुद्रला भेटून आले. बाबा म्हणाले, रुद्र, असं काही असेल तर रात्री एकटा नको जात जाऊ. इतरांची मदत करणं चांगली गोष्ट आहे, पण कोणाला तरी सोबत घेऊन जात जा, पोलिसांना सांगत जा. रुद्र म्हणाला, हो बाबा, मी यापुढे नक्की लक्षात ठेवीन. मग असेच काही दिवस गेले. रुद्रसुद्धा ठीक होऊन घरी आला. महिन्यामागून महिने गेले. दामिनीची सुद्धा 3ऱ्या वर्षाची परीक्षा व्यवस्थित पार पडली. पद्मिनीचं डोहाळे कार्यक्रम सुद्धा फार थाटामाटात पार पडला. तिचं पोट आता बरंचसं वर आलं होतं. दामिनीचं बाळसुद्धा मोठं होत होतं. आणि पद्मिनीची आई म्हणाली, विशाल, पद्मिनीला बाळंतपणासाठी पाठवशील ना? रुद्र म्हणाला, आई असं का विचारतेस? पाठवशील का म्हणजे पाठवणारच. पहिलं बाळंतपण माहेरी असतं मुलीचं. विशाल म्हणाला, असं कुठं लिहिलंय ते दाखवू आणून. एखादा कायदा वगैरे आहे का तसा? रुद्र म्हणाला, ओ, कायद्याचे रक्षक हा अलिखित कायदा असतो. सगळेच कायदे लिखित नसतात, समजलं? विशाल म्हणाला, मग मी तिला पाठवणार नाही, ती इथेच राहील. रुद्र म्हणाला, मग ठीक आहे, मग आम्ही सुद्धा दामिनीला पाठवणार नाही बाळंतपणासाठी. विशाल म्हणाला, मग तर बरंच झालं की TTM बाळंतपण करू, तुमचं तुम्ही, आमचं आम्ही. तसे सगळे हसायला लागले. आणि तरीही विशालनं पद्मिनीला नाहीच पाठवली. त्यानं तिलाच विचारलं, तुझी इच्छा आहे का जायची? आणि पद्मिनी म्हणाली, जी तुमची इच्छा तीच माझी इच्छा. तुमच्या मर्जीविरोधात मी जाणार नाही आणि तुम्हाला मजबूर करून सुद्धा मी जाणार नाही. आता विशालचा पुरस्कार सोहळासुद्धा झाला. त्याला 2 पुरस्कार मिळाले. सगळीकडे अग्निहोत्री साहेबांचं कौतुकच कौतुक चाललं होतं. तरुण, तडफदार, दबंग पोलीस ऑफिसर म्हणून त्याचा दबदबा निर्माण झाला होता. आणि बघता बघता तो क्षण आला, जेव्हा पद्मिनीच्या पोटात दुखायला लागलं. ती वेदनेनं विव्हळायला लागली. दुपारच्या 2 वाजल्या होत्या आणि त्याच दिवशी
विशाल पोलीस स्टेशनमध्ये होता आणि त्याच्या हातात त्याचं ट्रान्सफर लेटर होतं आणि ते ट्रान्सफर लेटर पाहून विशाल खूप निराश झाला. आणि एकीकडे त्याला फोन आला रुद्रचा. तो म्हणाला, "ओ साहेब, तुम्ही बाबा झालात आणि मी मामा. मुलगा झाला, पेढे वाटा पेढे." आणि हे ऐकून ते ट्रान्सफर लेटर तिथंच फेकून विशाल धावतच हॉस्पिटलमध्ये गेला.